प्रवीण बाग यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थाना बनवा आणि इथं मात्र स्पर्धेचा आनंद घ्या. मुख्य मंचाच्या आपण पाहतो व्हीआयटी डबली चांगला बॉल ऑन साइड डीपला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वाट काय प्रयत्न केले होते, कारण एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण तर सूर्यकिरण पाहिलं ना, तर सूर्य आपल्या मावलतीच्या परफेक्ट डीपला आणि तिथनं मात्र ऑन साइड तुम्ही फाईन लेग स्क्वेअर लेग पाहिली ना, तर परफेक्ट किरण मात्र डोळ्यावरती येणार आणि मग तिथे चुकी नसताना देखील भुगतान भरावा लागेल. असे क्षेत्र आहे, इथनं देखील सुरुवात होणार आहे आणि इथनं मात्र तुम्हाला हवा देखील त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण या मैदानामध्ये सातत्याने 3 ते 4 वर्षामध्ये पाहतोय, जेव्हा जेव्हा 2 ते 3च्या दरम्यान नंतर या मैदानामध्ये आपण जर पाहिले तर असं म्हणतात की वारा तिथे मारा. यावली स्वीप केलाय बॉलला आणि चेडू निघून चाललाय त्या ठिकाणी फायनली डीप मध्ये मॅच तिथे पाहायला मिळतो. त्या क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल पण पाहायचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षण तेवढं जोडी करताय की या स्पर्धेमध्ये विकेट आपण पाहिलं तर आकर्षण बक्षीस आहे, कारण 50 धावा जर या जोडीनं विदाउट लॉस न प्लस केल्या तर 879 यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख रक्कम आहे. 50 धावा या जोडीनं प्लस केल्या तर 879 यांच्याकडनं. डबली चांगला बॉल, ज्याला मात्र हलक्या हाताने फक्त पंच केलं. एक चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की कुठल्या पद्धतीने मात्र बॅकफुटला गेला आणि त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला नजरेने निहाळलं आणि त्याचा बॅकफुटला दाबून एक चांगला स्ट्रोक आपण पाहायला मिळाला. कारण सुरुवात चांगली तर मात्र एंड चांगलं आणि ती सुरुवात मध्ये यावेळी पाहायला मिळते मॅच क्रमांक, कारण दोन्ही टीम मगाशी म्हटलं की एक मॅच जिंकली आहे आणि जिंकल्यानंतर मनोबल वाढले, ताकद वाढली आहे आणि ती ताकद आज मात्र सिद्ध करताना सेकंड मॅच मध्ये दोघांकरता आता मोस्ट इम्पॉर्टंट ॲट दिस मॅच, ही मॅच खूप महत्वाची आहे. एका साईडनं लेजर ऑफ टेनिस बॉल आपण जर पाहिलं तर 40+ जयप्रकाश आपण पाहतोय, त्यांची गोलंदाजी जी सकाळी सत्रामध्ये देखील अप्रतिम घडली होती. कारण मी म्हटलं की क्रिकेट असं क्षेत्र आहे ना, कोणत्याही वयामध्ये खेळता येतं, कोणत्याही वयामध्ये त्याच्यामध्ये नक्की परंगत पाहायला मिळतंय आणि आज ही 40+ आम्ही पाहू शकाल जयप्रकाशांना. आजही तोच फिटनेस, आजही तोच क्रिकेट आणि आजही तोच मात्र अपेक्षा आणि आजही मात्र तीच आकांक्षा घेऊन मैदानच्या आतमध्ये उतरलेत. त्याआधी घेऊयात ब्रेक, कुठेही जाऊ नका. आपण पाहतात उमेदवार करांचा हा विद्यमान सोला 2 दिवसाचा रणसंग्राम ना भूतो ना भविष्य याची दही याचा डोला उमेदवारांचा विद्यमान सोला तुमच्या भेटीला लगेच घेऊन येतं. यू गया और यू है आपके लिए सुनते सदाबहार गीत. कोली राजा आणि खऱ्या अर्थानं हे माझं कोली परिवार आहे, कारण हे नगर म्हणलं तर कोली राजांचं आहे. कारण असं म्हणतात ना की साम्राज्याची भूमिका जी मात्र समुद्रावरती केली ती कोली राजानं आपल्या जीवाचा न विचार करताना आपलं घरदार सोडून मात्र 8-8 15-15 दिवस आपल्या नौकेमधनं प्रवास आणि मात्र येणारं वादळ आणि त्या मात्र वादळाला देखील क्रॉस करणं ही ताकद या कोली राजामध्ये असते. असं आमचे डीजे ऑपरेटर ज्यांनी सॉन्ग देखील आम्हाला ऐकवलं आणि त्या सॉन्गच्या माध्यमातून पाहू शकाल की वसईकरांचा मान सन्मान देखील पाहायला मिळाला. मात्र फर्स्ट विकेट ॲज अ डाऊन अँड मिस्टर भुलेश यावेळी मात्र आपल्या पत्नीच्या प्रवासाला निलेश यावेळी मात्र पडतोय.
कूल ठेव बेजा करून तुझा धावांचा मारा चारी बाजूला गुजला आपले संघाचा नारा फिटनेस बेस्ट 11 न्यू बॅटर ॲज अ बिग बॅटर अँड कॅप्टन मिस्टर अमित खैरत यावली एक प्रतिभा संपन्न खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आणखीन एक धुरंधर खेळाडू जो मैदानच्या आतमध्ये जात आहे वसई तालुक्यातील नामांकित एक गाव क्रिकेट फॉर्मॅट मध्ये या सर्व खेळाडूंना खूप जवळून पाहिलंय आणि तो आनंद घेत असताना अमित कमी वयामध्ये आणि कमी दिवसामध्ये कमी वर्षामध्ये आपल्या शैलीला स्वतःला सिद्ध केलं म्हणून मी नेहमीच म्हणतो की स्वतःला सिद्ध करायचं आहे ना तर प्रयत्न कष्ट आणि मात्र विराट कोहलीचं वाक्य आहे ते सर्वांना ठाऊक आहे जी व्हिडिओ मात्र या 2 ते 3 वर्षामध्ये खूप मोठी व्हायरल झाली बिलीव्ह इन सेल्फ इट इज नॉट पॉसिबल कारण आयुष्यामध्ये सर्व काही शक्य जेव्हा असेल जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम असाल आणि तेच विराट कोहलीनं पुन्हा एकदा करून दाखवलं कारण 2018 पर्यंत अक्षरशः टीका झाल्या की ह्या खेळाडू निवृत्ती घेण्याची गरज आहे मात्र पुनश्च एकदा आपला फिटनेस आपला क्रिकेट दाखवला आणि त्यानंतर मात्र मास्टर ॲज अ रेकॉर्ड ब्रेक ॲज अ वर्ल्ड क्रिकेट 50 षटकं झळकवली 14,000 धावा कंप्लीट केल्या 2023च्या वर्ल्ड कप मध्ये 776 धावा ठोकल्या आणि येणाऱ्या IPL मध्ये अजूनही रनअप टुर्नामेंट आपण जर पाहिलं तर ऑरेंज गेम ज्या शिरावरती आहे मात्र मॅच हरतोय दुःख मनामध्ये आहे मात्र पुनश्च एकदा दाखवून देते की जगामध्ये माझी स्वतःचं अस्तित्व काय कारण हे जग आहे हे प्रत्येकाला नावा ठेवण्याकरता आहे कारण असं म्हणतात ना स्वतःचं ते बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट तर लोकांकडे लक्ष देऊ नका आणि उमेल प्रेममध्ये तेच 2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल नीट गोलंदाज फ्लॅटेड बॉल यावेळी मात्र स्टेप आउट फुटवर्क करण्याचा पाहायला होता अमित खैरतकडनं आल्या काउंटर अटॅक वरती होता मात्र अटॅक सध्या झाला नाहीये त्या ठिकाणी मात्र षटक आपण पाहिलं तर पहिलं मात्र त्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी मात्र कंप्लीट झालंय आणि 2 षटकानंतर धावसंख्या 4 चेंडू फेकून झालेत धावसंख्या फलकावरती आपण जर पाहिली तर 12 राजकारणातील महानेते शरद पवार साहेब यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर तो 12-11 यावेळी तुम्हाला उमेदवार प्रीमियरच्या फलकावरती पाहतोय व्हाईट बॉल एकेरीनं धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती फलकावरती आपण जर पाहिली तर 13 या धावसंख्येवरती आणि 2011 कोण विसरणार तो वर्ल्ड कप आणि खऱ्या अर्थानं सर्वात मोठं जे क्रेडिट दिलं गेलं युवी उर्फ युवराज सिंग 12 डिसेंबर हा देखील त्याचा जन्मदिवस रात्री ठीक 12:12 आणि 12 मिनिटांनी त्याचा 12 सेकंदांनी जन्म झाला मग त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा लकी आकडा 12 डिसेंबर का ठरला जन्म 12 डिसेंबर रात्री 12 वाजता 12 मिनिटे 12 सेकंद त्या दिवशी मात्र तो जन्माला आला त्याच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी दिवस क्रिकेट पासून दूर झाला मात्र खऱ्या अर्थानं 2011चे वर्ल्ड कप त्या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडच्या विरोधात बॉन्डच्या विरोधात 6 चेंडू आणि 6 षटकार आजही आठवतात बॉलर डबली चांगला बॉल ज्याला प्रॉपर फटक्यामध्ये कनेक्ट करायचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी ऑन साइडच्या क्षेत्राचे कव्हर बॅकअप करेपर्यंत एक सिंगल अजीत झाली आहे श्रीकृष्ण आपण पाहिलं तर इंटरपार्टीज पहिल्या मॅच मध्ये सकाळच्या दिवशी पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जिंकल्यानंतर थोडंसं मनोबल वाढवलं त्यानंतर सेकंड मॅच मध्ये जी टीम्स मात्र अनफिट आपण पाहतो नक्कीच त्यांच्या विरोधात जी विडती आहे दोघांकरता एवन क्वालिटीची बॅच खडती आहे प्रेक्षक राजा वर्ग या चारी साईडनं पाहतोय आणि यानंतर मात्र आपल्याला ज्या गोलंदाजीची सर्वांनी खूप मोठा आनंद घेतलाय ती गोलंदाजी त्याचं नाव आपण पाहिलं तर गेम चेंजर गोलंदाजी जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मॅजिक मुवमेंट अँड मॅजिक गोलंदाजी बॉलिंग मार्कवरती साईराज धावसंख्या फलकावरती 14 उद्याचा दिवस कोण विसरणार भारतरत्न शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाचं नाव आणि खऱ्या अर्थानं मात्र विरोधावरती संघर्ष केला रेल्वेच्या पटरीवरती अभ्यास केला अखेर मात्र दिवा झुलून आपला अखंड अभ्यास झाला आणि मात्र पुन्हा एकदा भारताला दाखवून दिलं की भारत शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मात्र उद्याचा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे 14 एप्रिल येते त्या महान व्यक्तीला देखील मानाची मानवंदना माझ्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाहिलं तर लेफ्टी लाईटीचं कॉम्बिनेशन पाहतोय त्याकरता फील्ड देखील बदल होती आहे आपण जर पाहिलं तर फायनली डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला आहे स्क्वेअरली डीप मध्ये आहे एक्स्ट्रा कव्हरला आहे
तुम्ही पॉइंट मध्ये पाहिलात तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये तुम्ही पाहू शकाल पॉइंट मध्ये 30 सर्कटच्या आतमध्ये आहे. आणि थर्डमॅन जर पाहिलं तर तेवढं मध्ये थोडंसं मला क्लिअर पाहायला मिळत आहे. आणि त्या थर्डमॅन मध्ये जो डिफरंट आहे तो खूप मोठा आहे. आणि त्या ठिकाणी मात्र जर चांगले शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आले तर चांगली धावसंख्या इथनं मात्र अमित करू शकेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फ्लॅट आउट ऑफ द डिलिव्हरी ॲज अ बीमर बॉल, ॲज हायटेड बॉल, नो चेंडू, ॲज अ फ्री इट इज अवेलेबल. ज्या ठिकाणी पंच दर्शवतात नो चेंडू आणि नो चेंडू वरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 17 या धावसंख्येवरती. फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला सोनेरी क्षण, आणि जेव्हा आयुष्यामध्ये सोनेरी क्षण येतात ना ते लिहिण्याचं काम, तर यावेळी चांगला स्ट्रोक्स आला नाही. परफेक्ट कलेक्शन नव्हतं, परफेक्ट मात्र शॉर्ट सिलेक्शन देखील नव्हतं. कारण थोडा चेंडूला स्विंग केलं, थोडं चेंडूला फिरवण्याचं काम केलं. असं म्हणतात ना की चेंडूला मोमेंटम दिलं. या ठिकाणी दुपारचं वातावरण पाहतोय, वार शेडवर देखील पाहतोय. घड्याळामध्ये 2:08 होत आहेत. मॅच क्रमांक आपण पाहतोय 5. यावली पुन्हा एकदा काय गोलंदाजी या, परफेक्ट लाईन ऑफ लेंथ. आणि याच गोलंदाजीनं याच खेळाडूनं आपल्याला मात्र स्वतःला सिद्ध केलं गेलं. एक परफेक्ट ऑर्डर कसा असावा तर साईराज सारखा असावा पहिला मॅच मध्ये. आणि ती मॅजिकल ओव्हर आहे, त्या मॅच मध्ये तुम्हाला 14 धावा कन्वर्ट कराव्या लागतील. श्रीकृष्ण आपण पाहिलं तर एंटरप्राइजेस. पुन्हा एकदा काय गोलंदाजी, फलंदाजाला मुवमेंट करण्यासारखी, डोल्यातून पारणं फिटणारी. व्हाईट बॉल +1 अशा 2 धाबा. आणि या 2 धाब्याने धावसंख्या येते या फलकावरती 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आठवण झाली, 19 नोव्हेंबर पहिलं भारताचं पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस 19 नोव्हेंबर. एक स्त्री म्हणून पूर्ण भारताचं नेतृत्व केलं, तो आकडा मात्र फलकावरती आला 19 नोव्हेंबर. विसरणारा क्षण, कारण एक स्त्री नाही पूर्ण भारत देश चालवलं, त्या देखील व्यक्तिमत्वाला पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण करून दिली जाते. एक्स बॉल ज्या ठिकाणी मात्र अमित गरज थोडासा बॅकफुटला गेला. यावेळी वेट ऑन अँड सेट फायर मिस्टर अमित गरजचा तडाखा, चेंडू निघून चाललाय. द ब्रँड ऑफ फोमलमान षटकारा करता. आता 1 चेंडू आणि 3 धाबा. धावसंख्या फलकावरती आली ती मात्र 25. गेम चेंजर आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय यावेळी अमित त्या ठिकाणी या 1 चेंडू 3 धाबा. आणि यावेळी मात्र मायनसला जावं लागेल. कुठेतरी हा जर फटका परफेक्ट आला असता तर प्लस मध्ये गेली असती टीम. मात्र यावेळी स्वतःवरती नाराज, स्वतःवरती निराश. आणि त्याचं नाव काय, मायनस अधिक धावसंख्या 5 न. आणि फलकावरती धावसंख्या येईल 3 ओव्हर नंतर, 3 षटकानंतर, 18 चेंडू नंतर 20 रन, फक्त 20 धावा. 5 धावा ज्या ठिकाणी मात्र मायनस गेल्या. आणि त्या ठिकाणी 20 रन फक्त ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचे 12 चेंडू बॉलिंग पॅक वरती येतील. त्याआधी घेऊयात ब्रेक, देऊया दुपारच्या सत्रामध्ये डीजेला संधी. ऐकूयात डीजेला. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. मैच तो चल रही है, आखिरी 12 गेंदे, कुछ भी हो सकता है. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा जयप्रकाश आपला अनुभव घेऊन. आणि असं म्हणतात ना की एक्सपिरियन्स बेस्ट टीचर जो मात्र सर्वांचा फ्युचर बनवतं, आज मात्र आपल्या टीमचं बनवलंय. कारण या वयामध्ये जी रन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय, आणि ज्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर वेगानं आपला फिटनेस, वेगानं आपण त्या वयामध्ये जे करणं नाही ते देखील शक्य करून दाखवत आहेत. आणि त्याकरता मात्र आज स्वतःचा निर्णय मनामध्ये ठेवून आलेत की आज उमेदमान करणं माझा खेळ, माझी गुणवत्ता, माझी शैली करण्याकरता असेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. यावेळी चेंडूला स्पीडला खेळण्याचा प्रयत्न होता आपल्या
स्वीपनं मात्र त्या ठिकाणी फ्लॅटेड ऑफ द बॉल जो मध्ये डिलिव्हरी चेंडू द मुवमेंट पाहायला मिळाला. लेग बाय सुरपाडं त्या ठिकाणी मग सर मला दर्शवताना की हा चेंडू वाईड असणार आहे आणि वाईड नंबर लेग बाईज असणार आहे आणि लेग बाईजनं धावसंख्या फलकावरती येते ती आपण पाहिली तर 21 रन ऑन द स्कोर बोर्ड 21 या धावसंख्येवरती. अमित थोडासा आज मात्र बॅकफूटला गेलाय. जी अपेक्षा अमित कडनं होती सुद्धा कर्णधार देखील आहे आणि मी नेहमीच म्हणतो की कर्णधार कसा असावा तर खऱ्या अर्थानं कर्णधार भूमिका तोच करणार असावा. कारण कर्णधार नुसतं नाव नाही आहे, पूर्ण टीम घेऊन चालवणं, टीम सोबत मात्र आपलं कौशल्य आपलं अस्तित्व काय याला भिडणारी ताकद म्हणजे कर्णधार कॅप्टन्स. यावेळी राईट ऑन द टार्गेट क्लीन बोल्ड अँड अमित खैरत बॅक टू द डगआउट. आई तुझं ते फुलं साजतई फुलाने डोंगरान ग फुलाने डोंगरान बालकीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं ते फुलं. यानंतर मॅच क्रमांक आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 6 एसआर प्लेयर वॉरियर्स आणि परिंदा किंग्स दोन्ही कॅप्टन्स आपण देखील 3 मॅच मध्ये तुम्हाला मात्र 14 प्लेयर कंपल्सरी खेळवावे लागतील. आमच्याकडे सर्व प्लेइंग लिस्ट आहे, त्या प्लेइंग लिस्ट आम्ही देखील त्याचा ऑब्झर्व करू आणि त्याचं तुमच्यामध्ये पोहोचवण्याचं काम करू. कारण लीग म्हटलं तर प्रत्येक पॉईंटला महत्व, प्रत्येक मॅचला आणि प्रत्येक खेळाडूला महत्व. चला दोन्ही कॅप्टन्स यानंतर आपण सज्ज राहायचं. आपली टीम देखील रेडी ठेवायची आहे आणि आमचे मुख्य मंचावरील मान्यवर देखील टॉपिक पोहोचतील. त्याआधी मात्र बोलूया त्या मॅचकडे जी मात्र यावेळी मुवमेंट बनती आहे आणि ओनली वन ब्रेक ज्याला म्हणतात ना की समोरच्याला रोखायचं आहे. त्यामुळे चांगला बॉल पुन्हा चांगला स्टोकायचा प्रयत्न होता मात्र परफेक्ट बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन नाही आहे. ऑन साइडला ज्या ठिकाणी शतरक्षक आहे एकच सिंगल येते आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते फलकावरती. 22 रन ऑन द स्कोर बोर्ड 22 आकड्यावरती येते. जयप्रकाश ज्यांची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आज ही मात्र स्टार आणि यंगस्टार मधला खूप मोठा डिफरंट तुम्ही पाहतात. SIPL वॉरियर्स आणि परिंता किंग्स दोन्ही कॅप्टन्स आपण चला आमच्या सोबत की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या 2 ओव्हर नंतर बॅक टू बॅक पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट, दुसऱ्या चेंडूवरती तुम्ही पाहिलं तर लेग बाय सुरपाडा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5 बॉल. पुन्हा एकदा सिंगल डबल ज्या ठिकाणी घेतली जाते परफेक्ट बॉल पाहू शकाल की तुम्ही पाटा विकेट मध्ये काम करतात. चेंडूला हाईट देण्याचा प्रयत्न केला जात नाही. फलंदाज पासून त्याला दूर ठेवणं त्यानंतर मात्र पूर्णपणे त्याच्यावरती अस्तित्वाची जबाबदारी निर्माण करणं ती मात्र यावेळी पाहायला मिळते. संख्या फलकावरती 23 रन ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट बॉल अगेन चेंडू क्रमांक आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील तुम्ही पाहतात शेवटचा बॉल 24 मुवमेंट केलाय बॉलला. चेंडू हवेमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक त्या ठिकाणी कव्हर बॅकअप करतोय. एक चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी अँड विकेट इज राऊंड. मिस्टर जितू वापरतावा लागेल. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात. पुन्हा गावाचा सण खऱ्या अर्थानं रंगाला भिडलाय. कारण या लखलखत्या उन्हामध्ये घरातील प्रत्येक व्यक्ती आज मला चारी साईड मध्ये, आमचा महिला वर्ग देखील तेवढ्याच संख्येनं आणि जे लकी ड्रॉ मगाची सूचना केली गेली ती नक्कीच जयप्रकाश यांनी की उद्या ठीक 3 वाजता या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ असेल. त्या ठिकाणी मात्र मानाची आणि स्वाभिमानाची 2024ची पैठणी कोण लकी असेल त्यांच्या नावावरती असेल. त्यानंतर जेंट्स करता देखील एक सुवर्ण संधी आहे लकी ड्रॉ मध्ये. उद्याचा अंतिम दिवस खऱ्या अर्थानं तुम्हाला रोमांचक आणि रोमांटक पाहायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन्स यावेळी फ्लॅटेड बॉल डीप पॉइंट इज क्लिअर ज्या ठिकाणी मात्र इंटू द गॅप 1 बाउन्स चौकार आणि या चौकारच्या साह्यानं धावसंख्या वाढती. धावसंख्या जाऊन फलकावरती 27. SRP वॉरियर्स आणि परिंता किंग्स आणि SRP वॉरियर्स तुम्हाला अंतिम पुकारा. चला टॉच करता या
पालघर जिल्हा तुसी ग्रेट हो. कारण या पालघर जिल्ह्याबद्दल इतिहास तुमच्याबद्दल नक्कीच 2 दिवसामध्ये मी पोहोचवेन. कारण या पालघर जिल्ह्याने जे क्रिकेटमध्ये काम केलंय ना ते मात्र आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्याने करू शकलं नाहीये. त्या पालघर जिल्ह्याला माझा सल्यूट आहे. तर का आणि का ते नक्कीच तुमच्याबद्दल मी पोहोचवेन. कारण याच पालघर जिल्ह्यानं 2 सुपुत्र दिली ती मात्र वर्ल्ड क्रिकेटला. माहीम गावचा शार्दूल ठाकूर, नारंगी आपण विरार पाहिलं तर पृथ्वी शहा दिला जो मात्र आता दिल्लीकडनं खेळतोय. अशी 2 सुपुत्र मात्र पालघर जिल्ह्याने दिली. याच पालघर जिल्ह्यानं वसई तालुक्यातील नामांकित खेळाडू घडवले. या खेळाडूंना शारजा दुबई कटारपर्यंत आपला विश्वास केला. त्यातील एक हुनर खेळाडू धानीगावचा सुपुत्र विश्वनाथ जाधव, नायगाव उमलमान, त्यानंतर पापडी आपण जर पाहिलं तर नारंगी यातील देखील आणखी चांगले खेळाडू ते मात्र महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचले. रायगडपर्यंत गेला. अर्नाल्याचं आपण पाहिलं तर प्रशांत खैरत, त्यानंतर आपण पाहिलं तर विघ्नेश सागलतोडे. जी स्पर्धा आम्ही या वर्षामध्ये योगेश पाटील अकलूची कंप्लीट केली, जी व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाली. कारण विघ्नेश सागलतोडे जीवाच्या अवकांताने हवेमध्ये उडी लँड केली आणि क्वालिफायमध्ये अर्नाल्या टीमला जाऊन उतरलं. तो दबदबा देखील आम्ही पाहिला. आणि या पालघर जिल्ह्यानं क्रिकेटर घडवता घडवता चांगले समाज देखील घडवले. कारण या पालघर जिल्ह्यामधनं एक नामांकित जो पालघर भूषण पुरस्कार आमचे साथी कॉमेडी अनेक वर्षामधनं आपण जर पाहिलं तर प्रमोदजी शेडगे आडणेगावचा सुपुत्र, खऱ्या अर्थानं जन्म त्यांचा आडणे भाताने भिनार. त्यानंतर पालघर जिल्ह्याला चांगले समाज आणखीन घडवले, त्यामध्ये संदीप गावण देखील आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक येतात आपण पाहतोय. आता असे गोष्टीमध्ये क्रिकेटला प्रमोट केलं या पालघर जिल्ह्यानं. स्टार प्लेयर वाडा तालुका हर्षद होंडोला देखील घडवलं. ज्या खेळाडूंना शारजा दुबई कटार पर्यंत धबधबा वाडा तालुक्याला ते देखील पालघर जिल्ह्यामध्ये होते. म्हणजे म्हणतो की पालघर जिल्हा तुसी ग्रेट हो. या पालघर जिल्ह्याने जे केलंय ना क्रिकेटमध्ये ते आज लवलिकीत आहे. आणि या पालघर जिल्ह्यातील आज वसई तालुका आणि वसई तालुक्यातील मात्र ही नामाची आणि मानाची स्पर्धा म्हणजे उमलमान प्रीमियर लीग 2024 मध्ये पाहतोय. बॅक टू बॅक विकेट डाऊन. चला दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते. मॅच क्रमांक 6 करता SIPL वॉरियर्स आणि SIPL वॉरियर्स तुम्हाला अंतिम पुकार असेल. लास्ट ओव्हर अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर येणारी धावसंख्या खूप महत्वाची असेल. मॅच मध्ये जिंकायची आहे. मग आतापर्यंत थोडीशी बॅकफुटला गेली आहे. 4 विकेटचा लॉस ऑफ अँड 27 रन ऑन द स्कोरबोर्ड. अँड टीम आपण जर पाहिलं तर श्रीकृष्णा एंटरप्राइजेस पहिल्या मॅच मध्ये थोडासा बोलबाला राहिला होता. ग्राउंड थोडंसं शांत केलं आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली. वॉट अ बॉल गुड लॉन स्पॉट ऑफ द डिलिव्हरी. हाईट द्यायची आहे तर मात्र त्या चेंडूला तिथं उडवणं त्यामध्ये पाटा विकेटवरती पाहायला मिळत आहे. आणि चेंडूला मुवमेंट ऑफ द पाहायला मिळतं. वन बाउन्सनं का हाईट दिली गेली आहे. फलंदाज स्टेप आउट करेल. स्टेप आउट करण्याआधी चेंडू मात्र वेगाने निघून जाईल ही मात्र शैली आहे. गोलंदाज प्रशांतकडे. नाव प्रशांत आहे, काम देखील प्रशांत सारखं आहे. Yavli wait and watch. Only one set on the fire. On side is a clear. Powerful, beautiful and successful. Shotgun. फलकावरती 33 धावसंख्येवरती लास्ट रॉकिंग संबंध पाहिलं तर चेंडू देखील शेवटचा चेंडू क्रमांक 30. चला नक्कीच आमचे साथी कॉमेंटर देखील टॉसबॉक्स पोहोचतील. मनीष पाटील टॉसबॉक्स मध्ये जॉईन होतील. दोन्ही कॅप्टन्स जॉईन होत आहेत. SIPL वॉरियर्स परिंता किंग्स जाबली विकेटचं बटन आणि त्या ठिकाणी मात्र बॅट ऑफ एज आणि इनसाइड बघू शकाल विकेटचं बटन. खेळाडू बाद. लॉस ऑफ 5 विकेट्स अँड 33 रन ऑन द स्कोरबोर्ड. जिंकण्याकरता 30 चेंडू आणि 34 धावांचे टार्गेट जे आपल्याला पाहायला मिळेल. त्याआधी घेऊयात ब्रेक. वळूयात टॉसबॉक्स मध्ये. त्यावर नक्की दोन्ही कॅप्टन्स जॉईन होतील आणि आमच्या मुख्य मंचावरील धन्यवाद डीजे सौ अर्चनाताई पाटील. आपण नक्कीच टॉसबॉक्स पोहोचायचं आहे. नाणेफेक करता अर्चना पाटील. सौ अर्चना पाटील आपण टॉस पोहोचा. टॉस बॉक्स टॉच करण्याकरता दोन्ही कॅप्टन्स आणि आमचे साथी कॉमेंटर मनीष पाटील देखील जॉईन होतील. त्याआधी देऊया डीजेला संधी. आमचे डीजे ऑपरेटर खऱ्या अर्थानं आज पूर्ण आमचा आवाज त्यांच्या डीजेच्या ऑपरेटरनं आणि खऱ्या अर्थानं परफेक्ट जे मात्र वाजवणं ते आमचे डीजे ऑपरेटर ज्यांचं नाव आहे जयेश पाटील याच गावातील आपण पाहतोय. चला दोन्ही कॅप्टन्स आणि
मोनिश धन्यवाद. याच्यानंतरचा होणार सामना SIPL वॉरियर्स वर्सेस परिंता किंग्स. तरी दोन्ही संघाचे संगणक इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्समध्ये आहेत आणि आमचे प्रमुख पाहुण्या अर्चनाताई पाटील, नीतू पाटील आणि भारती म्हात्रे ह्या उपस्थित आहेत. तरी आता अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. चेतनचा कॉल आहे आणि UPL नाणेफेक जिंकले चेतन यांनी. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही व्यासपीठावरती बसायचे. धन्यवाद. चेतन घरात, तुम्ही नाणेफेक जिंकलेले आहात, तर तुमचा काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करतोय. फिल्डिंग करताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40 to 50च्या आतमध्ये प्रयत्न असेल आमचा. त्यांच्या समोरच्या टीम मध्ये परिंता किंग्स मध्ये असे कोणते खेळाडू आहेत की त्यांना तुम्ही लवकरात लवकर आउट करण्याचा तुमचा निश्चय असेल? असं काय मी डिसाईड नाही केलं. जो समोर येईल त्याला आउट करायचं. असं मी असं कोणाचं नाव नाही घेणार स्पेसिफिकली. बरोबर. चेतन एक म्हणजे एक चांगले लेदर क्रिकेटचे खेळाडू आहेत. त्यांनी कुठलाच खेळाडूचं नाव घेतलं नाही. जे येतील ते त्यांना ते आउट करतील आणि कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न करतील. चेतन, तू दरवर्षी UPL खेळतोच आहे मैदानावरती. तुझं 4थं वर्ष आहे UPL मध्ये, बरोबर? तर तुला काय वाटतं आयोजन, नियोजन आणि UPL आम्ही दरवर्षी भरवावी की नाही, हे तुझ्याकडून आम्हाला ऐकायचं आहे. भरवावी मला नक्कीच वाटते, कारण की मी या दिवसाची इयरली वाट बघतो. कारण की मी टेनिस पुढे खेळायला जात नाही, तर हा एक टुर्नामेंटसाठी मी इगरली वेट करत असतो. नाही, निश्चितच आम्हाला माहिती आहे की चेतन घरात हा एक उमलमान क्रीडा संकुल मधील ही टुर्नामेंट सोडली तर कुठेच टेनिस खेळला जात नाही. तू लेदर क्रिकेटचा एक चांगला प्लेअर आहे, ऑलराऊंड प्लेअर, ते आम्हाला कल्पना आहे. धन्यवाद चेतन घरात. संजय पाटील, तुम्ही नाणेफेक हरलेला, तर तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेणार होतो. मग तुम्ही आता, तुम्हाला फलंदाज झाले, तुम्ही किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल 5 षटकांच्या सामन्यामध्ये? आता हवेचा वेग पाहता 50 ते 60 धावांचं आमचं लक्ष असेल. 50 ते 60 धावांच्या लक्ष्यामध्ये तुम्ही जे चॅलेंजिंग ओव्हर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतंय की तुमचा कुठला खेळाडू मैदानामध्ये असला पाहिजे ती तिसरी ओव्हर चालू असताना? एक आमचा अमित जयस्वाल आहे, विशाल आहे. या दोघांपैकी एक जरी असला तरी आम्ही ती चॅलेंजवर पूर्ण करू शकतो. धन्यवाद दोन्ही संघनायकांना. पुढच्या सामन्यासाठी बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयप्रकाश सर. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या विभागातील, याच गावातील ज्यांचं आपण जर पाहिलं तर साई ग्रुप अर्जित आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम. या ग्रुपने खूप मोठी मेहनत घेतली आहे. या गावाला खूप मोठा वसा देखील दिलाय आणि या गावाबद्दल बोलावं तर नक्कीच मायेचं सागर आहे. कारण आमच्यासारख्या करता एक मायेची हाक दरवर्षीच कमी असते. कारण या ठिकाणी चांगले चांगले समालोचक म्हणले तर इथनं घरी जात नाहीत. त्यामध्ये प्रमोद शेडगे, अक्षय पांडव आमचे बंधू. त्यानंतर आम्ही देखील 4थं वर्ष या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय. कारण एकगाव क्रिकेट गेल्या वर्षामध्ये 2 ट्रॉफी देखील या स्पर्धेमध्ये आम्ही कंप्लीट केल्या. नाना यांनी आम्हाला आई पद्मावती ट्रॉफी देखील दिली. त्यानंतर गणेश साई आणि धीरज बद्दल काय म्हणावं, त्यांनी देखील हरिस्मृती चषक देखील आमच्या वाटेल आणलं होतं आणि पुण्याची त्यांनी संधी दिली, त्याबद्दल नक्कीच. त्यानंतर अमित जसपाल यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. एक लेजंड ऑफ टेनिस बॉल एकगाव क्रिकेटमध्ये सातत्याने त्यांनी पाहिलंय. वेलकम टू बॅक. सेकंड जिंकण्याकरता 30 चेंडू आणि विजयाकरता 34 धावा. सॉफ्ट हँड इज क्लिअर. कारण हलक्या हातानं चेंडूला मुवमेंट दिली. कारण सन्मान करा या क्रिकेटचा, ज्या क्रिकेटनं तुम्हाला खेळायला शिकवलं. सन्मान करा त्या बॅटचा, ज्या बॅटने तुम्हाला फटकेबाजी शिकवली. सन्मान करा त्या बॉलचा, ज्या बॉलने तुम्हाला वेगवान तेजधार मारा दिला. सन्मान करा त्या माझ्या प्रेक्षक राजाचा, ज्यांनी तुम्हाला ताल्याच्या गजरानं आणि मुखानं मध्ये ऊर्जा दिली. सन्मान करा त्या समालोचनाचा, ज्या समालोचना तुम्हाला मात्र कान मंद दिली. सन्मान करा या क्रिकेटचा, ज्या क्रिकेटने तुम्हाला आज मात्र 7 समुद्र पलीकडे ओळख दिली. सन्मान करा या क्रिकेट आणि क्रिकेट खेळाचा. चेंडू मात्र फ्लॅटेड बॉल इज अ डिलिव्हरी, जैसी गेन वैसी नसीहत. चेंडू मध्ये निघून चाललाय फायनली डीप मध्ये, ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉन्ड इज अ क्लिअर. 5 धावा फ्रीड आणि त्यासोबत मात्र चौकार. आणि या 5 धावांनी धावसंख्या फलकावरती येते, ती 5 या धावसंख्येवरती, 6 या धावसंख्येवरती. फ्लॅटेड बॉल, बिमर बॉल, कारण खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. स्टॅकेरवरती फलंदाज मिस्टर सचिनला मी पाहतोय, एक बिग हिटर म्हणून या विभागातील तो देखील खेळाडू आहे. आणि त्यानंतर त्याच्या साथीला समीर जो नॉस्टॅकर एन वरती आहे आणि बॉलिंग मार्कवरती जितू.
स्वीप केलाय बॉलला, मात्र त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगचा बॉल मिळतोय, मात्र चांगला फटका होता ज्या ठिकाणी मात्र पाहिलं तर चुकीच्या क्षेत्रामध्ये ज्याला हाताळण्याचा प्रयत्न होता, कारण पॉईंट लक्षात नव्हतं. कारण मेंटेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला खेळाडू पाहतो, फक्त 3 खेळाडू. तुम्ही पाहिलं तर एक मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक स्क्वेअर लेग ऑन साइड मध्ये पाहतोय, एक तुम्ही पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर डीपला, आणि ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही खेळाडू पाहतात. अशी मात्र गेम प्लॅनिंग असं मात्र फील्ड पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. अंतरशी क्रिकेट जे मात्र बदल घडले गेलं 2009 मध्ये, 2015 मध्ये ओबड केलाय बॉलला, फक्त चेंडू पाहायला मिळतोय, आणि ज्या ठिकाणी मात्र ज्याला इनसाइड एज म्हणतात तो चेंडू मात्र पाहायला मिळाला एक सिंगलनं, आणि एक सिंगल धावसंख्या फलकावरती येते, ती मात्र 8 या धावसंख्येवरती. बीसीसी आयसीसी कमिटीनं जो निर्णय घेतला गेला त्या निर्णयानंतर अनेक बदल देखील आपण पाहिले वर्ल्ड क्रिकेटमध्ये. कारण IPL मध्ये देखील आपण आणखीन एक चांगला नियम पाहतोय, कारण एखाद्या खेळाडूला जी मिळणारी संधी आहे, कारण एखादा बॅटर असेल आणि तो फक्त फलंदाजी करता, त्याला मात्र थोडंसं फिल्डिंग करता रेस्ट, आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करता ऑप्शन करता, ज्याला आपण सबस्टिट्यूट म्हणतो, तो मात्र यूज केला जातो. एक चांगला गुणवत्ता आहे, एक चांगला नियम आहे. कारण एखादा फलंदाज जर त्या 1.5 ते 2 तासापर्यंत बॅटिंगमध्ये बॅटिंग करत असेल तर पूर्णपणे जो स्टॅमिना आहे तो त्याचा कम्प्लीट होत नाही आहे, त्यानंतर तो फील्ड करणं शक्य नाही आहे, आणि त्याच्या ठिकाणी मात्र आपला येणारा चांगला गोलंदाज यूज करणं. हे IPL मध्ये 2024 आपल्याला पाहतो. फ्लॅटेड बॉल ऑन साइड डीपला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र काही करू शकणार नाही आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू निघून चालाय चौकारा करता, आणि या चौकारच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती विदाउट लॉस्ट, आणि 13 या धावसंख्येवरती. येस डीजे पाच चेंडू आतापर्यंत फेकून झाले जेतू चव्हाणचे, मात्र धावसंख्या फलकावरती आपण जर पाहिली तर 13 येते. जिंकण्याकरता लक्ष ठेवून उतरली आहे, आणि जिंकण्याकरता स्वप्न देखील पाहिलेत. पण मित्रांनो, स्वप्न पाहणं खूप सोपं आहे आणि सत्यात उतरवणं खूप कठीण आहे. कारण झोपेत तुम्ही पाहतात स्वप्न, सत्यात पुन्हा एकदा सकाळी उठायचं. यावली मिस टायमिंग स्ट्रोक्स, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू निघून चाललाय संघर्षाचा संगनाद करत पुनश्च धावन बाउंस चौकार. अकेला धावणारी नवसाला पावणारी माझी ऐकविरा. खऱ्या अर्थानं डीजेच्या माध्यमातून हे सॉंग्स देखील तुमच्यापर्यंत पोहोचलं, अनेक वर्ष जे गाजलं, आणि धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती आहे 17. खऱ्या अर्थानं चैता पाखाच्या महिन्यामध्ये आईचा उत्सव मात्र जल्लोषाने कारल्याच्या डोंगरावरती आपण पाहतोय, आणि सर्व भक्त मात्र इकडनं तिथपर्यंत पोहोचत असतात, आणि मात्र येणारी आईची पालखी देखील तकी दाटीनं वाटीनं मात्र भक्त राजा ज्या मात्र डोंगरावरती कारल्यावरती पोहोचतो त्या आईची आठवण. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने नजरेने निहाळलं, त्यानंतर मात्र बॅकवर्ड सोडून फक्त पंच करण्याचा प्रयत्न केला, जो मात्र शॉर्ट थर्म्यानमध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर बॅकअप करेपर्यंत एक सिंगल अजित झाली, आणि एका सिंगल धावसंख्या फलकावरती 18 आली. 18 धावसंख्या फलकावरती आली की आठवते पुनश्च एकदा जर्सी क्रमांक ट्रेंट बोल्ट, न्यूझीलंडचा सर्वात फास्टर गोलंदाज ज्याच्या नावावरती अनेक विकेट्स. 18 क्रमांक जर्सी आठवली की आठवते विराट कोहली, ज्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. 18 क्रमांक आठवलं की महाराष्ट्रात आठवतं, त्यानंतर ठाणे जिल्हा भिवंडी आठवतं, आणि गोरसेगावचा सुपुत्र भावेश पवार याचा जन्मदिवस 18 जानेवारी देखील आठवतं, आणि त्या भावेश पवारची आठवण करून दिली एक खणखणीत षटकारानं ॲज अ मॅक्सिमम ॲज अ ब्लास्ट षटकार, आणि या 6 धावांची धावसंख्या फलकावरती येते 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 24 या धावसंख्येवरती जिंकण्याकरता 10 धावेची गरज. मात्र 3 ओव्हरमध्ये मॅच जर फिनिश केली तर मात्र रन रेट सुधारण्यामध्ये टॉप 1 वरती नक्कीच पोझिशनवरती ही टीम असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील ज्याने जे करून दाखवलं 85 धाव. यावली वाट स्टोक कमाल काय बंदा, कमाल की बल्लेबाजी, हर गेंद को नसीहत देता हुआ. आपल्या
सुरुवात म्हणून म्हणतो ना की कमी दिवसामध्ये आणि कमी वर्षामध्ये ज्या खेळाडूंनी क्रिकेटला अस्तित्व दिलं ना ते नक्कीच मोनिशला देखील आठवलं. कारण भिवंडी तालुक्यातील वारेटगावचा सुपुत्र प्रथमेश ठाकरे बॅक टू बॅक दुसरा षटकार, तिसरा षटकार जर आला तर माननीय आदरणीय ऍडव्होकेट भरजी पाटील साहेब यांच्याकडनं मात्र 500 रुपयाची किताबा. मात्र आज फक्त या खेळाडूचा बोलबाल आलेला आहे, ज्याचं नाव आहे समीर पाटील, मूर्ती लहान कीर्ती महान. मात्र यावेळी गोलंदाजाने आपली चमक दाखवली. गोलंदाजाने आपला कमबॅक केला, कारण कमबॅक सर्वात महत्वाचं जे दोन युद्धामध्ये पाहतोय. 2 चेंडू असोरी पत्र बाकी आहेत. धावसंख्या वेगानं जाऊन पोहोचली ती फलकावरती 30 या धावसंख्येवरती. आव्हान ठेवलं होतं समोर जिंकण्याकरता. घुटना टेक और मेरा तमाशा देख, धोनी कॉपी बुक स्टाईल मॅच खलास. त्यानंतर समीर करता चिराग पाटील यांच्याकडनं 500 रुपये येतात. काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम. आणि शेवटचा विचार केला तर आपण आतापर्यंत 11 चेंडू आणि मॅच फिनिश. टॉप टेबल 1 वरती आहे टीम निश्चित, नो डाऊट, याच्यावरती शंकाच नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 85 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 11 चेंडू अँड विनिंग पारी, 34 धावा ठोकून काढला. हे त्यांचं रन रेट आहे, कारण उद्या हे खूप महत्वाचं असणार आहे. आणि समीर करता 500 रुपये आले. त्यानंतर नक्कीच ओनली वन बोलतोय मी या मॅच करता.